आम्ही खपवून घेणार नाही। जेवढ्या हॉस्टेलला जागा घेतलेल्या त्या सगळ्या जागा संपादित करून तिथं वास्तू उभा होणं खूप गरजेचं आहे, म्हणजे पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी निघतो। आमच्या ज्या मागण्या तुमच्या पुढे ठेवल्या यातली एकही आता आम्ही ऐकून घेणार नाही, झाली नाही म्हणून महामंडळाचे परतावे सगळे थांबले, ते सगळे परतावे ताबडतोबीनं वाटप केले पाहिजे। कुणबी प्रमाणपत्र दिलेल्या बांधवांचे व्हॅलिडिटी सगळे द्यायचे तातडीने 30 मेच्या आत सांगा। हे मुख्यमंत्री साहेबांचं काम। उपसमिती काही कामाची नाही, उपसमिती मराठ्यात बांधणारी। उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांचा विश्वास टाकला होता की हा माणूस मराठ्याचं कल्याण करेल, पण तसं वाटत नाही। ते ह्या गोदावरीचं पाणी नाही ते त्या गोदावरीत नेऊन टाकले, त्यांना कामच नाहीये। त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा, म्हणजे मराठ्याला टेन्शन। उपसमिती कशासाठी असती? गोरगरीब मराठ्यांना अडचणी आल्या ते सोडवलं। मराठा नाव दिलं तिला, मराठ्यांच्या समस्या सोडायचं काम करायचं। उपसमिती कारखान्याचं गाळा किती झालं बघती, साखरेच्या पोटे मोकळे किती बघती, रथयात्रा काढती कोणची काढून उपसमिती। या गोदावरी त्या गोदावरी गेली वर्ष, तिकडचं पण ह्या वेळीचं काढणार हिचं होत नाही आला तरी चालेल, पण आपण घरापर्यंत जायचं। सगळ्या राजकीय मराठ्यांना सांगा, जो मराठा बैठकीत दिसणार नाही, मराठी 2019ला त्याचा बरोबर नेतो भाग काढतील, कारण आपल्याला ईडब्ल्यूचे प्रश्न मार्गी काढणे। ते पोरांचे अधिसंख्या पदक पडले, पुढचे आपल्या 2014चे 19चे PSI पोर आहेत, त्यांचे विषय मार्गी काढायचे। आपल्याला खूप प्रश्न आहेत। आपला हैदराबादचा गॅजेट आहे, 17 संस्थांचं गॅजेट आहे, केसेस सगळ्या मागे घ्यायचा विषय। आपले हॉस्टेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅजेटियरचा तयार काढायचा आहे, आणि आपलं मेन काम एक मागं राहिले, सगळ्या सोयीची आधी सूचना आपली तिचं पण तयार घ्यायचा, सोडायचंच नाही याला। हे आपल्याला आपण याला सोडायचं नाही। माझा शेवट सांगणं, फडणवीस साहेब मराठ्यांच्या नादी लागू नका, मराठ्यांपुढं शानपणा चालू देणार नाही। आणि आता सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, 30 मेची इतकी जोरात तयारी करा। तुमचा जो प्रश्न होता उपोषण नाही करायचा, ते शेवटचं सांगतो, बैठक संपू आपण। तुमचं म्हणत उपोषण करायचं नाही, तुम्ही अंतरवाले सगळे ताकदीनं आले की प्रश्न सुटला, तुम्ही ताकदीनं आले की प्रश्न सुटला। उपोषणाशिवाय पर्याय नाही, त्याचं कारण सांगितलं, आंदोलन शांततेत करायचंय म्हणून। तुम्ही फक्त ताकदीनं आंदोलन केल्या, मला नाही दिवस उपोषण करायची गरज पडत नाही, प्रश्न मार्गी लागला। तुम्ही घरी मराठ्यांचा नीट ऐका, 30 मेला महाराष्ट्रातला एकही मराठा घरी ठेवायचं नाही। शिक्षक, डॉक्टर, वकील सगळ्यांनी रजा टाका। तुम्हाला जर असेल तर तुमचे चुलते टाके सगळे पाठवा, आपले अधिकारी, आपले बिल्डर, उद्योगपती, तुमच्या घरचे सगळे पाठवा। मुंबईतल्या आम्हाला थंडी काम बंद ठेवा, असूनचे सगळे शेतकरी मराठी पाऊस पडेपर्यंत वापसा होस्तर सगळ्यांनी अंतरवाली द्या। आपल्या लेकरा बाळाच्या जीवनमध्ये ऍडमिशन आहे, लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होईल। सरकारला गुडघ्यावर टेकवायचं। ड्रायव्हर असणारे मराठी, हॉटेलवाले, टपऱ्यावाले, रिक्षा चालवणारे, एसटी ड्रायव्हर, आपले माथाडी कामगार, हमाली करणारे, वगैरे जाणारे शेतकरी मराठी सगळ्यांनी काम सोडायचं। एकाने सुद्धा घरी जायचं नाही। सगळ्या संघटना, सगळे समन्वयक, सगळे अभ्यासक यांनी सगळ्यांनी 30 तारखेला अंतर्गत पंचायत कोपऱ्यात बसा।
पण आंतरवाली दिसा गावाला व्यवस्था करणार आहे. पाण्याची व्यवस्था गोदापट्ट्यातले सगळे तालुके 11 तालुक्याच्या गोदापट्ट्या सगळ्या नियोजनाच्या टीम उद्यापासून पडणार आहे. कमून मला नियोजन सांगायचंय आणि तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे की आम्ही तुमच्या जेवणाच्या सगळ्या व्यवस्था सुद्धा रोज गोदापट्ट्यातले लोक सकाळी 10 वाजता, सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता जेवणाचं घेऊन येणार आहे. कारण इतके गावं कमीत कमी दर दिवस 25 ते 30 लाख लोकांना जीव घालावा लागणार कमीत कमी. एखादा दिवस असा येणार आहे, एखाद्या वेळेस 30 मे ही तारीख अशी राहणार आहे. या दिवशी 2-2.5 करोड पेक्षा जास्त मराठा समाज येणार आहे. त्या दिवशी जेवढ्या शक्य कोणीही पैसे देऊ नका. दुकानदार सक्रिय होते, दुकानदार बंद झाल्या. ज्याला बिस्किटचा पुडा देता येतो, ज्याला पाण्याच्या बाटली देता येते, तरी डायरेक्ट आणून द्या, पैसे देऊ नका. भाकरी देता त्या भाकरी द्या, तुम्हाला शिरा देता येतो कोरडा द्या. इथं यावेळेस कमीत कमी आपण 25,000पेक्षा जास्त मी नाही या मराठा समाजाला सांगतो ते घेऊन यायचं. तुम्ही म्हणता तुम्ही म्हणले होते ना तयारी निधन काहीच नाही. जेवढे टँकर ते टँकर सगळे घेऊन यायचे. 25 ते 30,000 गाड्या येणार आहेत आपण जवळपास. कारण तुम्ही जर कोरडा शिरा दिला येतो शिरा करायचा त्याच्यात हाण्याच्या कडे ज्याला जे देता येते इथं द्या. आपले व्यावसायिक असतील, राजकारणी असतील, गरीब मराठी असतील, जेवढ्या मागण्या आता आज हे 16 मे तर 30 मे म्हणजे तुम्ही डोक्यात काढून टाका. कुणाचा प्रश्न आला नसेल तर मागणी आली नसेल तर तुमच्या डोक्यात काढून टाका. 30 मे पर्यंत मला बरेचसे लोक त्याच्या मागण्या आम्ही देणार आहेत. म्हणून 30 मेला या सगळ्या मागण्या घेणार आहे आणि त्याचा तुकडा पाडणार आहे. मधल्या सगळ्या मागण्या घेणार आहे. ज्यांच्या ते पण त्याच्यात घेणार आहे. पोरांच्या शिक्षणाच्या शिष्यवृत्तीपासूनच्या सगळ्या महामंडळापासून सगळ्या. पण सगळ्यात महत्वाचं सातारा संस्थांचा GR आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणातले मराठी सुद्धा त्यात जाणार आहेत बरं का. सातारा संस्थांमध्ये तुमचं बागायती असेल हिस्से पडायला लागले, वावर कमी व्हायला लागले, नोकऱ्यात गेल्या पाहिजे. पश्चिम कोकणातल्या मराठ्यांनी घरात ठेवा. आज पुढच्या पिढीला नोकरी देवा, त्यांना योजना द्या. त्यामुळे कुणी जपायचं नाही.